स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि लवकरच एक नवी मालिका आपल्या भेटीला येते. खरं तर ह्या सोहळ्यांमध्ये आल्यावर ना खरंच सरप्राईज मिळत असतात. तसंच इथे आम्हाला एक सरप्राईज आहे, म्हणजेच अभिजित आमकर आणि शर्वरी जोग लवकरच एका नव्या मालिकेत भेटणार आहेत. खूप स्वागत पुन्हा एकदा. कसे मस्त आणि थँक्यू सो मच. म्हणजे स्टार प्रवाहाचा बाप्पा आला की असं वाटतं खरंच आता गणपती लवकर म्हणजे येत आहेत असं चाहूल लागते. पण शर्वरी आधीची मालिका झाली, आता परत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि अशा कार्यक्रमामध्ये जेव्हा इंट्रोडक्शन होतं ना की नवी मालिका येते, सरप्राईज असतं. किती धमाल आणि किती एक्साइटमेंट घेऊन आता तुम्ही आलाय? अरे खूपच एक्साइटमेंट आहे, कारण आधी केलेल्या ह्याच्यापेक्षा नव्या रूपात मी परत येते आहे आणि परत स्टार प्रभावरतीच आणि इतक्या कमी वेळात पटकन परत एकदा येते आहे. त्यामुळे खूप आनंद आहे, खूप एक्साइटमेंट आहे आणि छान वाटतं आहे. नवीन टीम आहे, नवीन लोक आहेत सगळे, छान वाटतं आहे. एकदा एक डॅशिंग अभिनेता आम्हाला दिसणार आहे. रोलबद्दल एक काय मला स्निक पीक द्यायला आवडेल, कारण का प्रेक्षक वाट बघत. नक्कीच रोलबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण आता प्रोसेस चालू आहे, सगळे आमचे वर्कशॉप्स वगैरे चालू आहेत. पण खूप इंटरेस्टिंग आहे. माझ्यासाठी तर मी असा रोल कधीच केला नाही आणि माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला खूप मजा येते. मी खूप एन्जॉय करतो प्रोसेस आणि एवढंच म्हणेन की त्या कॅरेक्टरला सगळ्या शेड्स आहेत. तो टिपिकल असा गुड बॉय किंवा बॅड बॉय असा नाही, ही हॅज ऑल द शेड्स. आता जुन्या टीमला किती मिस करते शर्वरी, कारण का लास्ट इयर आपण भेटलं तेव्हा त्याच टीमसोबत वॉक केलेलं. येस, त्या टीमला तर मी मिस करते, त्यामुळे आम्ही मध्ये आधी भेटत असतो. पण आता असंच बॉन्डिंग आणि असे छान माणसं आता माझ्या परत नव्या कुटुंबात सुद्धा आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांबरोबर छान मजा येईल असं वाटतं आहे. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचा फ्रेंड असतो ना, आपण प्रत्येक गोष्ट बाप्पाला सांगतो. अशी एखादी कोणती गोष्ट की जी बाप्पाला सांगितली आणि ती पूर्ण झाली आहे? ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी, स्पेसिफिक मी कुठली गोष्ट सांगू शकत नाही, पण एवढं सांगतो की कुठली गोष्ट मागितली की गणपती ज्यावेळेस येतात त्यावेळेस असं एक एनर्जी असते, एक ती ऊर्जा असते, एक उत्साह असतो. सो ऑटोमॅटिकली मला असं वाटतं ते ॲटमॉस्फिअर पण तसं झालेलं असतं की सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतात. सो जे काय मॅनिफेस्ट केलेलं असतं ते येतं, सगळं होतं कम्प्लीट. गेल्या वर्षी शर्वरी आपण गणपतीसाठी बॅकड्रॉप बनवला होता. शर्वरी खूप उत्तम पेंटिंग करते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्या वर्षी नवीन आहे परत हळूहळू एक गेल्या वर्षी मस्त आम्ही बॅकड्रॉप ड्रॉ करून घेतला होता तिच्याकडनं. सो यावर्षी काय स्वतःहून असं काय टाईम मिळाला आहे का? आत्ता तर मी बरेच दिवस घरी होते, त्यामुळे छान सजावटीचे प्रयत्न केलेले आहेत. घरी मखर वगैरे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे छान खूप तयारी केली आहे गणपतीची यावेळी. अभिजित, तू काय केलंस घरी तयारी वगैरे? तशी तयारी नाही केली आहे, पण आजूबाजूची सगळी तयारी करतात, त्यामुळे मला असं वाटतं मी सुद्धा तयारी करतो. हां, म्हणजे चाललंय. हिडन टॅलेंटबद्दल तुला कळलं? तुझ्यातलं गोष्टी उलगडत चालल्या तिच्याबद्दल. कळलं. मला कालच कळलं की ती उत्तम गाते आणि असंच बाजूला असताना ती गायली आहे. सो मी आय वॉज शॉक की एवढं चांगलं गाते. गाणं झालंच पाहिजे ना आता बाप्पाचं तिच्याकडून. येस, आमचे सगळे आमच्या सिरियलचे कलाकार आहेत, त्यांनी पण प्लीज या. पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या फॅमिलीमध्ये इन होतेस आणि तुम्ही सगळे एक फॅमिली, नवीन फॅमिली मिळाली, एक एक ॲड होत चाललं, मजा येते खूप. कसं वाटतंय जेव्हा गणेशोत्सव म्हटल्यावर आणि तो पण स्टार प्रवाहाचा, आम्हाला सुद्धा चावू लागतं की हा बाप्पा खरंच येतोय. तुमच्यासाठी पण सेम आहे ना? खूपच सेम, म्हणजे गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर एक वेगळाच उत्साह असतो. पण स्टार प्रवाहाचा इव्हेंट होणार म्हटलं तो उत्साह अजून जास्त द्विगुणित होतो. आणि आता जसं बघते सगळे कलरफुल छान छान दिसतो आहे आणि यावेळेला टिपिकल कलर थीम नाही आहे, वेगवेगळे आहेत. ऑलिव्ह आहेत, माझा ऑलिव्ह जरा वेगळा दिसतोय पण ठीक आहे, कलर करून पण मजा येते. उत्साहाचं वातावरण आहे आणि इथे तर घरी यांच्या गणपती येतो, आम्ही दरवर्षी मोदक खायला जातो. यावर्षी तयारी झाली? पूर्ण तयारी झाली आहे अँड ॲज युजल यू वेलकम. तुम्ही येणारच आहात मला माहिती आहे. तुला कामाला? हो, त्याला आहे व्हायरल, मी इकडे मजा करते. आता तुम्ही येण्यापूर्वी शर्वरी छान गाणं गाणार होती बाप्पाचं. सो मला असं वाटतं शर्वरी ओव्हर टू यू. सगळे मिळून गाऊया आपण. आधी तिला गाऊ दे, ते बरं असेल तर आम्ही नाही गाणार. आणि आणि मी पायाने पण असं वगैरे सकल कलांचा तो अधिनायक, सकल कलांचा तो अधिनायक, महागणपती वरद विनायक, महागणपती वरद विनायक, मंगलमूर्ती मंगलदायक, मंगल
सकल कलांचा तू अधिनायक. मलाही मी पहिल्यांदा ऐकलं हिला गाताना आता. मी अगदी मनात म्हटलं की असं गाणं निवडलं की आम्ही कोरस देऊच शकत नाही. आणि मी तो कोरस द्यायला तयार होते पण तिचा आवाज इतका गोड निघाला म्हटलं ह्याला बिघडवून इतका फायदा नाही. उत्तम पेंटिंग करते आणि गेल्या वर्षी तिने ना गणपतीचा बॅकड्रॉप आमच्यासाठी तयार केला होता. सो यावेळी गाणं गायलं. थँक्यू शर्मा. आणि मधुरासुद्धा उत्तम गाणं गाते दरवर्षी. आता असं गाणं गा की कोरस. अच्छा ते डिफिकल्ट आहे पण माझ्या आईची एक रचना आहे. आय वुड लाईक टू सिंग दॅट. रंगीनाचे देवा मोरया, रंगीनाचे देवा मोरया, अंतुबाकी पायी घागरिया, अंतुबाकी पायी घागरिया, पायी घागरिया, रंगीनाचे देवा मोरया. काय टॅलेंटेड मुली आहेत या शो मध्ये. अभिजितला थोडंसं कॉम्प्लेक्स आलं. टॅलेंटेड मुली आहेत म्हणजे आता किती उत्तम. म्हणजे मेहफिल रंगणारे सेटवर असं मी म्हणते. आमच्या घरी राहायचं ते बघा. सो हे सगळं सरप्राईज पॅकेज आहे आमच्यासाठी. लवकरच मालिकासुद्धा भेटीला येईल. तत्पूर्वी आपण मस्त मोदक खाऊन एन्जॉय करूया. आणि सांगावं लागेल की आपण गणपती बाप्पाला जे पुजतो ते कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होण्याच्या अगोदर, तर आमच्या सिरियलची सुरुवात होण्याच्या अगोदर आम्हाला गणपती बाप्पाच्या फंक्शनला म्हणजे स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव आहे त्याला यायला मिळालं. त्यासाठी बाप्पाचे आभार आणि चॅनलचे सुद्धा आभार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशी सुरुवात करूया मालिकेलाही. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू राजश्री.